कामाच्या व्यापामुळे कौटुंबिक नातेसंबंध कमकुवत होत असतील तर हे 10 उपाय करा। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पैसा कमवण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करत असतो, पण त्याच वेळेस नकळत आपल्या कुटुंबाशी असलेल्या नातेसंबंधांना दुय्यम स्थान देतो। सततच्या कामाच्या व्यापामुळे घरातील संवाद कमी होतो, आपुलकीत अंतर येतं आणि कधी कधी आपल्या जवळच्या लोकांनाही आपण दूर लोटतो। पण थांबा, हे रोखणं शक्य आहे। जर तुम्हालाही असं वाटत असेल की कामाच्या ताणामुळे तुमचे नातेसंबंध कमकुवत होत आहे, तर काळजी करू नका। आज मी तुम्हाला अशा 10 सोप्या आणि प्रभावी उपायांविषयी सांगणार आहे, जे तुमच्या नात्यांमधील गोडवा टिकवून ठेवतील आणि कुटुंबासोबतचा आनंद द्विगुणित करतील। चला तर मग सुरुवात करूया। 1. काम आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखण्यासाठी वेळेचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे। अनेकदा कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण इतके गुंततो की कुटुंबासाठी वेळ देणं कठीण होतं। मात्र दिवसाचं नियोजन नीट केल्यास दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखता येतो। सकाळी किंवा रात्री ठराविक वेळ कुटुंबासोबत घालवायचा असा नियम बनवावा। ऑफिसचं काम घरी आणण्याची सवय टाळावी आणि शक्यतो कामाचा ताण घरी घेऊन जाऊ नये। यामुळे कुटुंबातील लोकांना आपण त्यांच्यासाठी उपलब्ध आहोत ही जाणीव राहते। 2. दररोज किमान काही वेळ कुटुंबासोबत घालवण्यासाठी प्रयत्न करा। दिवसातील काही वेळ कुटुंबासाठी राखून ठेवणं फार महत्त्वाचं आहे, जसे की जेवणाच्या वेळी एकत्र बसून गप्पा मारणं, रात्री झोपण्यापूर्वी मुलांसोबत खेळणं किंवा जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पा मारणं। या लहानशा सवयी नातेसंबंध घट्ट करण्यात मोठी भूमिका बजावतात। कुटुंबियांना वाटतं की आपण त्यांच्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष देतो आणि त्यांना महत्त्व देतो। 3. मोबाईल आणि इतर व्यत्यय दूर ठेवून संपूर्ण लक्ष कुटुंबियांकडे द्या। अनेकदा आपण कुटुंबासोबत असलो तरी मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही मध्ये गुंतून जातो। यामुळे खऱ्या अर्थाने वेळ दिल्यासारखं होत नाही। जर आपण कुटुंबियांसोबत वेळ घालवायचा ठरवलं तर त्यावेळी मोबाईल बाजूला ठेवावा आणि फक्त त्यांच्यावर लक्ष केंद्रित करावं। त्यामुळे संवाद अधिक खुला होतो आणि नात्यात आत्मीयता वाढते। 4. सुट्टीच्या दिवशी सहली किंवा एकत्रित वेळ घालवण्याचा संकल्प करा। जर आठवडाभर कामामुळे वेळ मिळत नसेल तर सुट्टीच्या दिवशी कुटुंबासाठी वेळ राखून ठेवावा। एकत्र फिरायला जाणं, पिकनिकला जाणं, घरगुती कार्यक्रम ठेवणं किंवा अगदी एकत्र बसून एखादा सिनेमा पाहणं, यामुळेही नात्यात गोडवा निर्माण होतो। नाते अधिक घट्ट होण्यासाठी कधी कधी घरातील सदस्यांसोबत नवीन गोष्टी कराव्यात, जसे की नवीन पदार्थ बनवणं किंवा घरगुती खेळ खेळणं। 5. कामाच्या तणावामुळे घरातील लोकांवर राग काढण्याची सवय सोडा। ऑफिसमध्ये आलेला तणाव किंवा मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा परिणाम आपण कधी कधी नकळत घरी कुटुंबियांवर काढतो। हे टाळण्यासाठी कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्याच्या मर्यादा स्पष्ट ठरवायला हव्यात। तणावाचा सामना सकारात्मक पद्धतीने करण्याचा प्रयत्न करावा, जसे की मेडिटेशन, संगीत ऐकणं किंवा व्यायाम करणं। यामुळे तणाव कमी होतो आणि घरातील वातावरण आनंदी राहते। 6. घरातील प्रत्येकाच्या भावनांना महत्त्व द्या आणि त्यांचं ऐकून घ्या। कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या भावना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। अनेकदा आपण फक्त आपल्याच गोष्टी मांडतो, पण समोरच्याचं ऐकून घेत नाही। यामुळे गैरसमज वाढतात। कधी कधी फक्त ऐकून घेण्यानेही समोरच्या व्यक्तीला भावनिक आधार मिळतो। त्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर विचारपूर्वक चर्चा करावी आणि शक्य असल्यास त्यांना मदत करावी। 7. कुटुंबियांना आपल्या कामाच्या जबाबदाऱ्या आणि वेळेची मर्यादा समजावून सांगा। आपण जर कामात खूप व्यस्त असू तर कुटुंबियांना हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे। त्यांना आपल्या जबाबदाऱ्या आणि वेळेची मर्यादा कळली तर ते आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात। उगाचच टाळाटाळ न करता थेट आणि स्पष्ट संवाद साधल्यास नात्यात आवश्यक तणाव येत नाही। 8. प्रेम, आपुलकी आणि संवाद वाढवून नातेसंबंध मजबूत करा। कोणतंही नातं टिकवण्यासाठी प्रेम आणि आपुलकी आवश्यक असते। लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं, एकमेकांना वेळ देणं आणि छोट्या गोष्टींसाठीही आभार मानणं हे नातेसंबंध टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे। गरज भासली तेव्हा एखाद्याला हक्काने आधार देणं आणि त्यांच्या भावना समजून घेणं, यामुळेच नात्यात सच्चेपणा राहतो। 9. कामाच्या ठिकाणी असताना देखील
कुटुंबियांसाठी थोडा वेळ काढा, जसे की लहानसा फोन कॉल. दिवसभरात कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नसला तरी मधून एखादा फोन कॉल किंवा मेसेज करून कुटुंबियांची विचारपूस करावी. यामुळे त्यांना वाटतं की आपण त्यांची काळजी घेतो. कधी कधी एखाद्या आनंदाच्या क्षणी आपण त्यांना सामील करून घेतलं तर त्यांच्याशी असलेला भावनिक बंध आणखीन दृढ होतो. 10. कुटुंबासाठी वेळ देणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे जितकं कामासाठी योगदान देणं. आपल्या मेहनतीमुळे पैसा मिळतो, पण कुटुंबातील प्रेम आणि आधार हे पैसेपेक्षा मोठा आहे. आपलं ध्येय केवळ यशस्वी होणं नाही, तर ते यश आपल्या कुटुंबियांसोबत वाटून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे काम कितीही महत्त्वाचं असलं तरी कुटुंबासाठी वेळ द्यायला विसरू नये. वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा आताच योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे. कामाच्या व्यापामुळे नातेसंबंध कमकुवत होऊ नयेत यासाठी वेळेचं योग्य नियोजन करणं, संवाद वाढवणं आणि एकमेकांच्या भावनांचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे. जर हे सोपे उपाय आत्मसात केलेत तर कुटुंब आणि करिअर यामध्ये समतोल राखता येईल आणि नातेसंबंध अधिक सशक्त आणि आनंदी होतील. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि पटले देखील असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.